सगळ्यांना तर सध्या एक रील व्हायरल होतीये ती म्हणजे PSI भागवत मुलगीर यांची आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे तो म्हणजे बलात्कार आणि गर्भपातचा. ते नाशिक येथे ट्रेनिंग घेत होते PSIची आणि तिथून त्यांना अटक केलेली आहे. इंस्टाग्रामचे रील स्टार आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून ओळखले जायचे PSI भागवतचं आज गजाआड आहेत, पण एका चुकीमुळे त्यांचं सगळं करिअर पूर्ण संपलं. मी काय म्हणते, तुम्ही जर एखादी तयारी करत असाल तर स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि असं कॅरेक्टरलेस जर झालात तर पुन्हा तुम्हाला कुठे नोकरी लागेल की नाही हे सांगता येत नाही. मित्रांनो, जर जपायचं असेल तर स्वतःला या काळात जपा जेव्हा आपण सरकारी नोकरीची तयारी करत असतो. मला काय म्हणायचंय, जर असले गुन्हे केले तर तुम्ही कुठेच टिकूच शकणार नाही. कारण स्वतःच गुन्हा करताय आणि पोलीस भरतीमध्ये जाताय, याचा अर्थ तुम्ही स्वतः सेफ नाही आहात, मग दुसऱ्यांना काय सांगू. तर अशीच एक सर आहेत, त्यांनी माझ्या एका व्हिडिओला कमेंट केली होती. ते म्हणतायत की तूही एकटी आहेस, मीही एकटी आहे, तर आपण दोघं लग्न करूयात, मी तुझे मुलं सांभाळीन माझे म्हणून. तर मला काय म्हणायचंय सर, जर मी ही कमेंटस पोलिसांना दाखवून जर तुमच्यावर गुन्हा दाखल केला असता तर तुमचं काय झालं असतं. मी ती कमेंट इथे खाली ठेवणार होते, पण म्हटलं जाऊ दे, एकदा आपण त्यांना संधी देऊया सुधारायची. त्याच्यामुळे मी असं काही केलं नाही आहे. कारण पोलिसाची नोकरी खूप अवघड असते आणि ती मिळवण्यासाठी खूप कष्ट करावं लागतं. पण त्यांना संधी एक देणं मला खूप गरजेचं वाटलं, म्हणून मी असं काही केलं नाही. तर मला एक म्हणायचं आहे सर, मी माझ्या मुलाला सांभाळते, मी एकटी आहे असं काहीच वाटू देऊ नका. माझ्याबरोबर 3 मुलं आहेत, माझी काळजी करणारे माझे मुलं आहेत. तुमची काळजी करायची काहीच गरज नाही आहे सर. तर अशी कमेंट करायच्या आधी 10 वेळेस विचार करा आणि मला असं काही बोलत जाऊ नका. एवढंच फक्त सांगायचं आहे. धन्यवाद.